संविधान बचाव समितीचे भाजप आणि RSSवर संविधानाची पायमल्ली केल्याचा आरोप करत बेरोजगारी, शेतकरी व मजुरांचे प्रश्न, शिक्षणातील खाजगीकरण, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, कंत्राटी पद्धतीची समाप्ती तसेच आरक्षणातील त्रुटी अशा विविध मुद्द्यांवर या मोर्चातून आवाज उठवण्यात येणार आहे। संविधानिक पदांवरील व्यक्तींना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक, धार्मिक ध्रुवीकरण आणि हिंदू राष्ट्राची विचारधारा रुजवण्याचा प्रयत्न या विरोधातही या मोर्चातून निषेध नोंदवण्यात येणार आहे। या अराजकीय महामोर्चाची घोषणा सुभान बनसोडे, अशोक जानराव, रॉकी बंगाळे आणि अशोक आघवणे यांनी पत्रकार परिषदेत केली। विशेष म्हणजे या मोर्चाला मुस्लिम समाजासह विविध सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिला असून शहरात संविधान रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उतरण्याची चिन्हे दिसत आहेत। सत्ताधारी पक्ष आणि RSS या देशाचा राज्यकारभार हा भारतीय संविधानाप्रमाणे चालू आहे, तो त्यांना आज आवडे नाही। ती घटना बदलण्यासाठी, ती घटना संपवण्यासाठी या देशामध्ये जातीय दंगे, बेकाराला उद्ध्वस्त करणे, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणे अशा काही प्रमुख मागण्या आहेत। आज साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, परदेशामध्ये मुस्लिम महापौर होऊ शकतो पण भारतात होऊ शकत नाही। आणि ज्याचं स्वातंत्र्यासाठी योगदान आहे तो समाज आज कुठं आहे याचं भान आहे का सत्ताधाऱ्यांना? आज तुम्ही अयोध्येच्या राम मंदिराला 14,000 कोटी रुपये खर्च करता आणि गोरगरीब अन्ना वाचून पाय घासून मरा लागले, त्याला बघायला सोड नाही या सरकारला। मग हे कुणाचं सरकार आहे? लोकशाही मानणारं सरकार आहे का जातीवाद मारून या देशात वाटोळं करणारं हिंदू राष्ट्र आहे? याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे। हा महत्त्वाचा मुद्दा। हा मोर्चा कशा पद्धतीने, कुठून, कोणत्या? हा मोर्चा आंबेडकर उद्यान, न्यू बुधवारपेठ सिटी, जुना सिटी बस डेपो तिथून निघेल, पांढरपूर शिवाजी चौक, त्यानंतर नवी पोलीस चौकी, सरस्वती चौक, 4 पुतळा, बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि पुनमली। आणि याला जिल्ह्यातून तयारी केली आहे का फक्त? नाही, जिल्ह्यातून तयारी झाली, बाहेर जिल्ह्याचे लोक पाहण्यासाठी येणार आहेत, त्यांचे आम्हाला निरोप यायला लागले। एकूण किती याच्यामध्ये? आमचा अंदाज आहे कमीत कमी 1 लाख तरी येऊ शकतात मोर्चात, एवढी आमची अपेक्षा आहे। आम्ही एवढं म्हणू शकत नाही की येणार।